इथे चकल्या बघा कशा एकदम कुरकुरीत झाल्यात आणि या चकल्या अजिबात असं तेलकट होत नाहीत, तेव्हा हाताला अजिबात तेल लागलं नाही। ही चकली संपेपर्यंत खुसखुशीत राहते। नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आता चकलीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, रेशनचा तांदूळ आहे। 2 वाटी हरभरा डाळ घेतली आहे त्याच वाटीने, आणि त्याच वाटीने पाव वाटी उडदाची डाळ घेतली। इथे 2 चमचे जिरे घ्यायचे आहेत आणि 4 चमचे धने घ्यायचे आहेत। हे दळतानाच मी त्यात टाकलेलं आहे। सगळं स्वच्छ करून निवडून दळून आणलेलं आहे। हे दळून आणलेलं पीठ 1 किलो 70 ग्रॅम एवढं आहे। आता इथे एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्यात आपण जे पीठ चाळलेलं आहे ते पीठ यामध्ये सगळं घालायचं आहे। तर ही चकली करायला एकदम सोपी आहे। डाळ तांदूळ अजिबात भाजत बसायला लागत नाही आणि एकदम झटपट होणारी आहे, चवीलाही एकदम छान लागते। आता एक कुकर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे आपण गाठोडं बांधले ते ठेवायचं आहे आणि एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। काय बघा, हे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे गाठ सोडूया। पीठ चांगलं उकडलेलं आहे। आता हे सगळं फोडून घ्यायचं आहे। सगळं फोडून घेऊन ते एका चाळणीनं चाळून घ्यायचं आहे। जरा गरम असतानाच असं सगळं फोडून घ्यायचं आणि एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये 2 टेबलस्पून कच्चे तेल घालायचं आहे। तेल गरम वगैरे काही करायचं नाही, थंड तेल तसंच घालायचं आहे। हिंग घालायचं आहे थोडा, तीळ घालायचे आहेत 2 चमचे, 2 टेबलस्पून तीळ घालायचे आहेत। ओवा घालायचा 1 टेबलस्पून, हातावर जरा असं चोळून घालायचा म्हणजे वास चांगला लागतो। त्यानंतर मिरची पूड घालायची आहे। हे 4 चमचे मिरची पूड घालायचे आहे, तुमच्या आवडीनुसार घाला, तिखट कमी जास्त। आणि आता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन असा गोळा मळून घ्यायचा आहे। असे हे 2 गोळे मी मळून ठेवलेले आहेत। तुम्ही लगेच चकल्या पाडायला घेतला तरी चालतंय किंवा हा गोळा 15 मिनिटं झाकून ठेवला तरी चालतो। आता इकडे आपण तेल काढायला ठेवलेलं आहे। एक चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे। हे पीठ भरून हे असं साचा बंद करायचा आणि एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये अशा चकल्या पाडायच्या आहेत। आता चकल्या पाडताना मी मागच्या चकलीच्या ह्याच्यात पण ही टिप्स सांगितली आहे। आपण ज्यावेळी चकल्या पाडतो असं ही चकली पाडतो आणि चकली पाडल्यानंतर आपण ही चकली तोडतो तिथे, तेव्हा ही तोडतो अशी, आणि तेव्हा एकसारखं त्यातून बाहेर यायला लागतं पीठ। तर ते येऊ नये म्हणून काय करायचं, हा चकलीचा साचा असतो ना असा उलटा फिरवायचा। आपण तिथं चकली तोडली की तो साचा उलटा फिरवायचा म्हणजे तिथून बाहेर येत नाही। ही एक टीप आहे। अशा चकल्या पाडून घेऊया। इथे तेल कढलेलं आहे। आता आपण ह्या चकल्या तळून घेऊया। इथे आणखीन एक टीप मी सांगणार आहे, ती पुढे सांगते। तर अशा ह्या चकल्या आपण ह्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि आपण खरपूस तळून घेऊया। एकदा पलटी करायची आहेत, चांगल्या दोन्हीकडून अशा भाजून घेऊया। तेव्हा चकल्या आता इथे आपल्या भाजून झालेल्या आहेत। आता ह्या काढून घ्यायच्या आहेत। दाबून बघायचं म्हणजे भाजले की नाही तेही कळतं, आणि बुडबुडे कमी आले की ते भाजले असे समजायचे। अजून मी इथे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। आता इथे एक टीप आहे, तर ह्या चकल्या तुम्हाला अशा जर हातानं उचलायला येत नसल्या
याचा हातानं उचलताना कुणाकुणाच्या मोडतात, कुणाला जमत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, एक उलाटणं घ्यायचं आणि त्या उलाटण्यावर असं चकली घेऊन तेलामध्ये सोडायचे. त्यामुळे चकल्या अजिबात मोडत नाहीत, चांगल्या तळता येतात. ही एक सोपी इथे टीप आहे. तर अशा आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत. तेव्हा चकल्या किती छान कुरकुरीत झालेत, जरासुद्धा तेलकट नाही होत. तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर ह्या पटकन होणाऱ्या आणि चव ही भाजणीसारखीच लागणारी अशी चकली करून बघा. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून कळवा. हा चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा.